श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं या आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये त्रिमूर्ती परिवारामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एकादशी बद्दल माहिती बघणार आहोत. एकादशी कधी आहे? 8 ऑगस्टला की 9 ऑगस्टला? एकादशीचे व्रत नेमके कधी करायचे आहे? या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करायची आहे? तुळशीचे महत्त्व काय? कामिका एकादशीची पौराणिक कथा काय आहे? व्रत करणाऱ्या व्यक्तीने काय खावे आणि काय टाळावे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रताचे पालन कधी करायचे? तर मंडळी, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही पहिल्याच या चॅनलवर आले असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघा, कामिका एकादशी 2026 कधी आहे? मंडळी, कामिका एकादशी रविवार 9 ऑगस्ट रोजी आहे. एकादशी तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1:59 म्हणजे 2 वाजता सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11:04 समाप्त होते आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 9 ऑगस्ट रोजी कामिका एकादशीचे व्रत पाळले जाईल. आणि मंडळी, या दिवशी केलेली भगवान विष्णूंची भक्ती, नामस्मरण, पूजा, दानधर्म आणि उपवास अत्यंत श्रद्धेने केला जातो. मंडळी, आता मागची एकादशी झाली ती पंढरपूरची एकादशी होती. वर्षातून या 2 एकादशी खूप महत्त्वाच्या असतात आणि खूप मोठ्या असतात. आषाढ महिन्यातील देवशनी एकादशी आणि आता जी कामिका एकादशी येत आहे, या दोन्ही एकादशी म्हणजेच ती पंढरपूरची आणि आता ही येत आहे 9 ऑगस्टची ती आळंदीची एकादशी असे मानले जाते. आणि वर्षभर ज्यांना एकादशी करायला जमत नाही काही कारणास्तव, त्यांनी या 2 एकादशी पकडल्या तरी त्यांना वर्षभराचं पुण्य हे भेटत असतं. तर मंडळी, कामिका एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वी तिथी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते. श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची भक्ती करून मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता करण्याचा संकल्प केला जातो. कामिका या नावाशी भक्तांच्या इच्छा, प्रार्थना आणि भगवान विष्णूंच्या कृपेची भावना जोडलेली आहे. म्हणूनच या दिवशी फक्त उपवास न करता मनापासून भगवंताचे नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे. मंडळी, आता कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी काय करावे? बघा, सकाळी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. आपल्या घरातील जी तुळशी माता आहे तिला तिची पंचोपचार पूजा करावी. तिला धूप दीप दाखवावा आणि नमस्कार करावा. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्य भगवान जेव्हा उगवतात त्यावेळेस आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा देवघरातील देवांची पूजा करतो त्यावेळेस देवघर सगळं स्वच्छ करायचं आहे. गणपती बाप्पांचा जमलं तर अभिषेक करा आणि त्यानंतर आपले महाराज, आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचाही अभिषेक करायचा आहे. त्यानंतर विष्णू भगवान म्हणजेच बालकृष्ण यांचाही अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे जर बालकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही बालकृष्णाचा फोटो असेल त्यांची ही पूजा करू शकता. आणि आपल्या मनामध्ये एक संकल्प करायचा आहे की हे भगवान श्री हरी विष्णू, आपल्या कृपेने मी आज कामिका एकादशीचे व्रत श्रद्धेने करीत आहे. माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका क्षमा कराव्यात आणि माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहू द्यावीत. त्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे. आता भगवान विष्णूंची पूजा कशी करावी? तर बघा, सर्वप्रथम देवघर स्वच्छ करून घ्यावे. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ वस्त्रावर ठेवावा. शक्य असल्यास अभिषेक करावा. अभिषेक करताना पुरुष सूक्त घ्यायचा आहे, स्त्री सूक्त एक वेळा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ घेऊ शकता किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राची एक माळ घेऊ शकता. त्यानंतर अभिषेक झाल्यावर मूर्ती पुसून घ्यायची, मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि मूर्तीला वस्त्र, मुकुट वगैरे घालायचा आहे. त्यानंतर मूर्तीची पंचोपचार पूजा करायची. बघा, पंचोपचार पूजा करताना गंध, धूप, दीप, अक्षदा, तुलसीपत्र, फूल हे अर्पण करायचंय. आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला आपण नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे. यामध्ये या भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीपत्र आहे. तुमच्याकडे फूल नसेल तरी चालेल, पण तुळशीपत्र वाहिल्याशिवाय ही पूजा म्हणजे कधी पूर्ण होत नाही आणि तुळशीपत्र नसेल तर ही पूजा ही अपूर्ण मानली जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करताना श्रद्धेने म्हणावे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र या दिवशी शक्य तितक्या वेळेस म्हटला तर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. तर या आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की तुळशीचे महत्त्व काय आहे. मंडळी, कामिका एकादशीला तुळशीला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करण्याची परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे.
आणि ती श्रद्धेने लोक आजही करत आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. आधीच्या दिवशी तुळशीची पाने स्वच्छपणे तोडून ठेवावीत, किंवा तुम्ही बाजारातून आणत असाल तर तुम्ही ती बाजारातून आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी आणू शकता. पण घरी तुळशीची पानं ही तुळशी म्हणजे ज्या दिवशी एकादश असते त्या दिवशी तोडायची नसतात, रविवारी तोडायची नसतात. आता बघा, तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा नाही त्या दिवशी, आणि तुळशीला म्हणजे काही नुकसान होईल असं आपण काहीच करायचं नाही, कारण कारण तुळशीचे झाड हे खूप पवित्र मानले गेलेले आहे. आता आपण छोटीशी एकादशी व्रताची कथा बघूया. मंडळी, प्राचीन काळी एका गावामध्ये एक अत्यंत बलवान आणि पराक्रमी क्षत्रिय राहत होता. तो स्वभावाने काहीसा कठोर होता. एकदा त्याचा एका ब्राह्मणाशी वाद झाला. वाद वाढत गेला आणि त्याच्याकडून ब्राह्मणाच्या मृत्यूचे पाप घडले. ही घटना घडल्यानंतर त्या क्षत्रियाला आपल्या कृत्याचा अत्यंत पश्चाताप झाला. त्याच्या मनात सतत सतत विचार येऊ लागला, माझ्याकडून एवढे मोठे पाप कसे घडले? आता या पापातून माझी मुक्तता कशी होणार? त्याने ब्राह्मणांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु ब्राह्मणांनी त्याला सांगितले की तुझ्यावर ब्रह्महत्येचे पाप लागले आहे. हे ऐकून तो अत्यंत दुःखी झाला. त्याने आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा त्याला कामिका एकादशीचे व्रत करण्याचा मार्ग सांगण्यात आला. त्याने श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा केली, एकादशीचे व्रत केले, भगवान श्रीहरीचे नामस्मरण केले, तुळशीपत्र अर्पण केले, रात्रभर भगवंतांचे स्मरण केले आणि द्वादशीच्या दिवशी नियमानुसार व्रताचे पारायण केले. भगवान विष्णूंच्या कृपेने त्याच्या मनातील पापबुद्धी आणि दुःख दूर झाले आणि त्याला आध्यात्मिक शांती प्राप्त झाली, अशी या व्रतेची धार्मिक मान्यता आहे. मंडळी, या कथेतून आपल्याला काय संदेश भेटतो? तर बघा, व्रत म्हणजे केवळ उपाशी राहणे नाही. व्रत म्हणजे आपल्या मनातील चुकीच्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करणे, आपल्या हातून झालेल्या चुका मान्य करणे, भगवंतांकडे क्षमा मागणे आणि पुन्हा चांगल्या मार्गावर जाण्याचा संकल्प करणे. म्हणून कामिका एकादशीला भगवान विष्णूंचे नामस्मरण करताना मनापासून प्रार्थना करा, हे श्रीहरी, हे विष्णू भगवान, माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या माझ्या चुका मला क्षम्य करा आणि मला तुमच्या चरणांशी घ्या. आता एकादशीला काय खायचं आहे? तर बघा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असू शकते. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या परंपरेनुसार उपवास करावा. काही जण निर्जळ उपवास करतात, म्हणजे काहीही खात पीत नाहीत. तर काही जण फलाहार करतात. फलाहारामध्ये आपल्या परंपरेनुसार फळे, दूध, दही, शेंगदाणे, सुकामेवा किंवा उपवासाचे पदार्थ घेतले जातात. आरोग्याची अडचण असणाऱ्या व्यक्तींनी जबरदस्तीने उपवास करू नये. औषधे चालू असतील, मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याला प्राधान्य द्यावे. कारण भगवंताला आपली श्रद्धा महत्वाची आहे. शरीराला त्रास देणे हा व्रताचा उद्देश नाही, आणि हे देवालाही कधी आवडणार नाही की आपण आपल्या शरीराला त्रास देऊन उपवास करत आहोत. तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा ही असेल तर भगवंतापर्यंत तुमची सेवा ही नक्कीच पोचते. आता एकादशीला काय टाळावे? बघा मंडळी, एकादशीला तांदूळ म्हणजेच तांदळापासून जे पदार्थ बनवलेले असतात ते खात नाहीत, ते टाळायचे आहेत. तसेच मांसाहार, मद्यपान आणि तामसिक आहार पूर्णपणे टाळावा. कोणाशी भांडण करू नये, खोटे बोलू नये, निंदा करू नये, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये, राग आणि द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याऐवजी आपण भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. विष्णू सहस्रनाम ऐका किंवा वाचा, गीतेचे पठण करा, भजन कीर्तन करा, गरजू व्यक्तीला मदत करा. बघा, आता एकादशीच्या रात्री आपण काय करावे? शक्य असल्यास रात्री भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. भगवान विष्णूंचे भजन ऐकावे. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्र जागरण करावे, मात्र आरोग्याचा विचार करूनच. रात्रभर जागरण करणे शक्य नसेल तरी चिंता करू नका. झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे मनापासून भगवंतांचे नामस्मरण केले तरी श्रद्धेने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते. आता या व्रताचे पारणे म्हणजेच हा उपवास कधी सोडायचा आहे? तर बघा, आता हा सर्वात महत्त्वाचा विषय. कामिका एकादशीचे व्रत 9 ऑगस्ट 2026 रोजी पाळले जाईल. बहुतेक म्हणजे भागांमध्ये आपल्या पंचांगानुसार 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साधारण 6:15 म्हणजे 6:15 ते 8 या वेळेत पारणाचा मुहूर्त दिला आहे. तुमच्या शहरानुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो, त्यामुळे स्थानिक पंचांगातील वेळ तपासणे उत्तम राहील. पारण करण्यापूर्वी भगवान विष्णूंना नमस्कार करावा, भगवंताला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार सात्विक आहार घेऊन उपवास सोडावा. म्हणजे ज्यावेळेस आपण विष्णू भगवान यांना अभिषेक करतो
ते अभिषेकाचं पाणी जरी आपण तीर्थ जरी आपण घेतलं तरी आपला उपवास हा सुटला जातो. तर मंडळी, यावेळेस आपण या एकादशीच्या दिवशी आपण दानधर्मही आपल्या क्षमतेनुसार करू शकतो. ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना धान्य, फळे, अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण आवश्यक वस्तू नक्कीच द्याव्यात. दान करताना दिखावा नको, मनामध्ये अहंकार नको. कारण दान करण्याची खरी सुंदरता ही त्या मागच्या भावनेत आहे. दान करताना बघा, पूर्वी लोक म्हणायचे की आपण जे काही दान करतोय ती ह्या हाताची खबर त्या हाताला जाऊ द्यायची नाही. म्हणजेच गुप्तदान करायचं, म्हणजेच कोणालाच कळता कामा नये. फक्त आपण आणि परमेश्वर. हे दान जर आपण केलं ना, खरंच हेच दान खरंच सर्वश्रेष्ठ आहे. कारण दानामध्ये दिखावा नको. आपण जर दान करतोय आणि ते सगळ्यांना कळतंय, त्या दानाचा काहीच उपयोग होत नाही. दान करताना फक्त आपण आणि परमेश्वर या दोघांमध्येच जर दान केलंय हे माहीत असेल, तर आपलं दान हे परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचतं. तर असं हे सत्पात्री दान आपण या दिवशी नक्कीच करावं. तर बघा मंडळी, घरामध्ये आपण ही पूजा झाल्यानंतर भगवान विष्णू समोर हात जोडून बसायचं आहे आणि भगवान विष्णूंना विनंती करायची आहे. हे श्रीहरी, हे विष्णू भगवान, माझ्या घरातील सर्व दुःख, चिंता आणि संकटे दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू द्या. माझ्या हातून चांगली कर्मे घडू द्या. आमच्या मनात जे काही भक्ती, प्रेम आणि सद्बुद्धी आहे आणि नसेल तरी निर्माण करा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र श्रद्धेने सर्वांनी म्हणायचा आहे. तर मंडळी, अशी ही कामिका एकादशीची सुंदर अशी माहिती तुम्हाला आज सांगितली आहे. भगवंताला मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते, त्यांना लागतो तो फक्त निर्मळ भक्तिभाव. आपण किती मोठी पूजा केली, किती मोठा नैवेद्य दाखवला, यापेक्षा आपल्या मनामध्ये भगवंताविषयी किती श्रद्धा आहे हे महत्वाचे आहे, किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे. तर या आजपासून आपण एक असा संकल्प करूया या एकादशीच्या निमित्ताने, की मी कधी वाईट बोलणार नाही, वाईट विचार करणार नाही, जमेल तशी एखाद्याला मदत करेल आणि दररोज काही क्षण भगवान श्रीहरींचे नामस्मरण करेल. तर मंडळी बघा, तुम्ही जर अशी पूजा केली तर भगवान विष्णू हे नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातल्या ज्या काही सगळ्या इच्छा, चांगल्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील, अशी मी भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या परिवारातील भक्तांना शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सणवार, व्रतवैकल्याच्या माहितीसाठी त्रिमूर्ती परिवार चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.